डोंबिवलीतील महिला डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ साक्री इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। कल्याण डोंबिवली महानगरपालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ साक्रीत इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाली असून डॉक्टरांनी तहसीलदारांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले हे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारे आहेत। याच भावनेतून आयएमए साक्री शाखेच्या वतीने आज नायब तहसीलदार किरण कोठावदे यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की अशा घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे डोंबिवली घटनेतील दोषींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करून पीडितांना न्याय देण्यात यावा। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व शासकीय महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही आयएमएने केली आहे। आयएमए महाराष्ट्राच्या आवाहनानुसार राज्यभर हे निषेध आंदोलन सुरू असून प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास हे राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा साक्री आयएमएने दिला आहे। या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर ललित कुमार नागरे, डॉक्टर घनश्याम आकलाडे, डॉक्टर दीपक देवरे, डॉक्टर अतुल देवरे, डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर दिलीप चोरडिया, डॉक्टर हेमंत बच्छाव, डॉक्टर कन्हैयालाल अहिरराव, डॉक्टर रुपेश बच्छाव, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर आशिष जैन, डॉक्टर सुहास सोनवणे, डॉक्टर मनीष वाघ, डॉक्टर प्रशांत अहिरराव आदी इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3 दिवसापूर्वी जी घटना घडली आहे, डॉक्टरांवर मारहाण झाली, हा एक फारच निंदनीय असा प्रकार आहे। कारण ते ग्रामीण रुग्णालय, सरकारी रुग्णालय असताना ज्या नगरसेवकांनी किंवा ज्या म्हणजे लोकप्रतिनिधींनी ते दुरुस्त करायला हवं किंवा तिथं जे काही त्रुटी आहेत त्या भरून काढायला हव्यात किंवा अद्ययावत काय जे यंत्रसामुग्री आहेत त्या त्यांनी द्यायला हवे, ते न होता तिथं काही गोष्टी कमतरता असल्यामुळे डॉक्टरांनी उपचार करण्यास थोडंसं विलंब लावला असेल किंवा काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या नगरसेवकांनी डायरेक्ट त्यांना अटॅक करून खूप जोरदार अशी मारहाण केली आणि त्यांनी इतकी वाईट अशी वेगळा केलेली आहे, ते पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण इंडियात ते सगळं पोचलेलं आहे। अशा नगरसेवकाला तीव्र अशी कडक शिक्षा झाली पाहिजे असं आमचं डॉक्टर असोसिएशन साक्रीतर्फे म्हणणं आहे आणि त्यांचं नगरसेवक पद हे रद्द झालं पाहिजे।